प्रो मुनीम दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। वैश्विक तापमानवाढीमुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत। निसर्गाचा लहरीपणा वाढलेला आहे आणि त्यामुळे सातत्यानं नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्याला तोंड द्यावं लागेल। त्याची मानसिकता तयार ठेवा, सरकारवर अवलंबून राहू नका, असा मानभावी सल्ला पाशा पटेल यांनी दिलेला आहे। वास्तविक पाहता पाशा पटेल या शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये तयार झालेले शेतकरी नेते आहेत। असं असताना त्यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे। शरद जोशी सांगायचे की शेतकऱ्याला मदत करायची आवश्यकता नाही, पण शेतकऱ्यांना त्याच दारिद्र्यामध्ये खितपत पडावं म्हणून सरकार त्याच्या उरावर बसलेलं आहे, ते उठावं। शेतकरी सक्षमपणानं स्वतःचा व्यवसाय करू शकेल। शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये, देशांतर्गत बाजारामध्ये जेव्हा चांगला भाव मिळतो तेव्हा एकतर बाहेरून आयात केलं जातं किंवा निर्यातीवर बंदी घातली जाते। त्याचबरोबर वेगवेगळी धोरणं, कराची आकारणी, यामुळं अक्षरशः शेतकरी जर्जर झालेला आहे। व्यापाऱ्यात, उद्योगपतीमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये फरक हा आहे की व्यापारी आणि उद्योगपतींना तेजी मंदीचा फायदा घेता येतो, तेजीत पैसा कमावतात, मंदीला तोंड देण्याची सक्षमता त्यांच्यामध्ये तयार होते। या उलट शेतकऱ्याचं असतं, तेजी आली की सरकार काळं मांजर आडवं यावं त्या पद्धतीनं येतं। कधी निर्यात बंदी लावतं, कधी आयात करतं, कधी कर लावतं, कधी निर्यात कर लावतं। मग ते कांद्याच्या बाबतीत होतं, सोयाबीनच्या बाबतीत होतं, कापसाच्या बाबतीत होतं, साखरेच्या बाबतीत होतं। सगळ्या पिकांच्या बाबतीत हीच सरकारची बोंबाबोंब आहे। आणि ज्यावेळी मंदी येते किंवा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी मात्र त्या शेतकऱ्याला सल्ला दिला जातो, आता तुम्हाला या गोष्टीला तोंड द्यायची मानसिकता ठेवा। पाशा पटेल बोलत नाहीत, तर पाशा पटेलच्या तोंडातून सरकार बोलायला लागलेलं आहे। सरकारनं सांगावं की त्यांनी निर्यात बंदी का लावली, कांद्यावर का, साखरेवर निर्यात बंदी लावली का, पाम तेल आयातीवरचा आयात कर कमी केला का, अमेरिकेच्या दबावाला बळी पडून कापसावरचं आयात बंदी आणि आयात शुल्क हटवलं, या गोष्टीचं उत्तर द्यावं। आणि मग शेतकऱ्यानं मंदीला किंवा नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची मानसिकता तयार ठेवावी, अशा प्रकारचं वक्तव्य करावं। एकतर शेतकऱ्याला मदत करत नाही, उलट शेतकरी चार पैसे कमवायला लागला तर त्याला अडवता, त्याला त्रास देता आणि नैसर्गिक आपत्तीचं नाव सांगता, हे चालणार नाही। खरं तर 2 दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीसांचं नाव सांगून माझ्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचं धोरण जबाबदार आहे असं सांगून आत्महत्या केली। एवढी तरी लाज सरकारला वाटली पाहिजे। बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती, बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप अभी कॉल करें 1800-266-1294 या विजिट करें promunim.com। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।